नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज मी तुमच्यासाठी इथे बाहीची डिझाईन घेऊन आलेली आहे, जी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. त्यासाठी मी इथे 4 फोल्ड असं अस्तर घेतलेलं आहे. फोल्डेड साईड ही समोर आहे आणि खुली साईड ही माझ्या साईडने आहे. आता मी ह्या साईडने 1 इंच मार्क करून घेत आहे. तुम्हालासुद्धा अशाच पद्धतीने खालच्या साईडने 1 इंचावरती मार्क करून आपला जो कापड आहे ना, तो सरळ करून घ्यायचा आहे. इथे माझा अस्तर खूपच कलरचा असल्यामुळे त्याच्यावरती कोणतेही मार्क असे दिसत नव्हते. तुम्ही थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला जी रेग्युलर स्लीव्ज आपण कट करतो ना, ती कट करून घ्यायची आहे. स्लीवची उंची 5.5 इंच आहे आणि आपली स्लीवची रुंदी 8 इंच आहे. स्लीवचा दंडघेर आपला इथे 6 इंच आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमची रेग्युलर स्लीव्ज कट करून घ्यायची आहे आणि जशास तशी कापडावर ठेवून आपल्याला ती स्लीव्ज मार्क करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला वरती 3 इंच घ्यायचं आहे आणि स्लीव्ज ह्या साईडने आपल्याला 4 इंचावरती खूण करायची आहे. खालच्या साईडने सुद्धा आपल्याला 4 इंचावरती खूण करायची आहे. जिथे आपला दंडघेर आहे तिथे सुद्धा आपल्याला 4 इंचावरती खूण करायची आहे आणि हा पॉईंट आपल्याला बाहीशी जोडून घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या बाहीचा सेंटर काढून तिथून आपल्याला 3 इंचावरती हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा इथे बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने मी आकार दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे 3 इंचावरती एक खूण करायची आहे आणि रुंदीमध्ये आपल्याला 2 इंचावरती घ्यायचं आहे. इथे आपला होल असणार आहे. त्यासाठी मी 2 इंचावरती रुंदी घेतलेली आहे आणि 2.5 इंच याची लांबी घेतलेली आहे. तुम्ही हवं तर 3 इंचसुद्धा लांबी घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला इथे गोल असा आकार देऊन ही पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. वरतून सुद्धा आपल्याला जे स्लीवचा आकार दिला होता आपण ते सुद्धा कट करायचं आहे. अशा पद्धतीने आपली इथे बाह्या तयार झालेले आहेत. जे खालचा आपण एक्स्ट्रा कपडा घेतला होता ना, ते सुद्धा आपल्याला इथे कट करायचं आहे. आता हे बाह्या आपण काढून घेऊया. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने इथे आपली बाही तयार झालेली आहे कट करून. आता आपल्याला ही बाही स्टिच करायची आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा कट करून घ्यायचं आहे. इथे आपले प्लेट्स येणार आहेत. दोन्ही साईडने इथे आपले प्लेट्स येणार आहेत. आता आपल्याला हे स्टिच करायला घ्यायचं आहे. इथे आपल्याला बाहीच्या कडा अगोदर जोडून घ्यायचं आहे. बाहीच्या कड्याला आपल्याला प्लेट लावायची आहे. त्यासाठी मी इथे 1.5 इंचाची पट्टी घेऊन तिला दुमटून घेतलेली आहे. दुमडून घेतल्यानंतर आपल्याला ती त्यावरती ठेवून स्टिच करायची आहे. डबल फोल्ड झाल्यानंतर आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा स्टिच करायचे आहे आणि आपल्याला ही पट्टी खालच्या साईडने पलटून घ्यायची आहे. थोडंसं आपल्याला कट करायचे आहे. वरनं आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तुम्ही या पद्धतीने दाबटीप द्यायचा आणि पट्टी खालच्या साईडने आपल्याला पलटून घ्यायची आहे. दोन्ही साईडला आपल्याला अशाच पद्धतीने पट्ट्या लावून पलटून घ्यायच्या आहेत. 1.5 इंचाची पट्टी काढायची आहे आणि तिला डबल फोल्ड करून आपल्याला इथे दुमडून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला ही पट्टी आपल्याला पलटवायची आहे. आपल्याला असे थोडे छोटे छोटे कट्स मारायचे आहेत. त्यानंतर दाबटीप द्यायची आहे. कट्स मारताना लक्षात असू द्यायचं की आपल्याला शिलाई कट करायची नाही आहे. फक्त कापड तेवढं एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि पट्टी आपल्याला इथे पलटून घ्यायची आहे.
आता आपल्याला इथे होलला आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे. त्यासाठी इथे तुम्हाला 1-1.5 इंचाची क्रॉसपट्टी काढायची आहे आणि तिला थोडीशी पाव इंच दुमडून शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी पहिलेच तयार करून घेतलेली आहे. आता ही क्रॉसपट्टी आपल्याला त्यावरती ठेवून आपल्याला इथे स्टिच करायचं आहे. पूर्ण होलला आपल्याला स्टिच करायचे आहे. तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने हळूवारपणे पूर्ण होलला स्टिच करून घ्यायचं आहे. असेच तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत व्हिडिओला खूप शेअर करा. व्हिडिओला कुठेही स्किप न करता बघा, म्हणजेच तुम्हाला ही स्लीव्ज डिझाईन नक्की लक्षात बसेल आणि तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने स्लीव्ज नक्की बनवाल. आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत आणि ही पट्टीसुद्धा आपल्याला खालच्या साईडने पलटवायची आहे. ह्या साईडने आपल्याला थोडंसं दुमडून घेऊन इथे शिलाई मारायची आहे, जेणेकरून आपली ही कडेने सुद्धा फिनिशिंग येईल. आता ही दाबटीप देऊन आपल्याला पट्टी खालच्या साईडने पलटून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने हळूवारपणे दाबटीप दिल्यावर आपण ही पट्टी खालच्या साईडने पलटून घेऊया. खालच्या साईडने ही पट्टी पलटवल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये नॉट टाकायची आहे आणि आपल्याला तिथे लटकन बसवायचे आहेत. दोन्ही स्लीव्ज आपल्याला अशाच प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत. ही स्लीव्ज घातल्यावरती खूपच भारी दिसते. त्यासाठी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता आपली इथे स्लीव्जची फिनिशिंग तयार झालेली आहे. आता आपण ह्या होलमध्ये आपल्याला एक नॉट टाकायची आहे. त्यासाठी मी रेडीमेड नॉट घेतलेली आहे. तुम्ही हवा असेल तर इथे कापडाची नॉटसुद्धा बनवू शकता. एक पिन घ्यायची आहे आणि पिनच्या साहाय्याने आपल्याला ह्या होलमध्ये टाकायचं आहे. इथे नॉटची लांबी मी 4 इंच घेतलेली आहे. 4 इंच नॉटची लांबी घेतलेली आहे. तुम्ही हवं असेल तर तुम्हाला लांब करायचं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता. आता आपल्याला इथे लटकन बनवून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही छोटे छोटेच लटकन लावायचे आहेत, जेणेकरून ते छान दिसतील. खूप मोठे लटकन लावायचे नाही आहेत आपल्याला इथे. त्यासाठी मी 1.5 इंचचा कपडा काढलेला आहे आणि त्याला 2 असे 1.5 इंचचे कपडे काढलेले आहेत. त्यावरती ठेवून आपल्याला इथे असे लटकन तयार करून घ्यायचे आहेत. व्हिडिओवर नवीन असाल, चॅनलला नवीन व्हिजिट केला असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. व्हिडिओला खूप शेअर करा. आणि हो, कुठे काही चुका झाल्या असतील तर ॲडजस्ट करून घ्या. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत जा, जेणेकरून तुमच्या सर्व छोट्या छोट्या जी टिप्स असतील ना लक्षात येतील. व्हिडिओला स्किप न करता बघत जा. अशाच पद्धतीने मी इथे दोन्ही लटकन लावून घेतलेले आहेत. तुम्हाला सुद्धा असेच लटकन लावायचे आहे. आणि आपल्याला दुसरीसुद्धा स्लीव्ज डिझाईन अशीच तयार करायची आहे. इथे माझा दोरा निघाला होता मशनीचा, त्यामुळे मी मशीनचा दोरा लावून घेत आहे. आता इथे मी दोन्ही साईडने 5-5 आपल्याला प्लेट्स मारून घ्यायचे आहेत.
ह्या साईडने 5 आणि त्या साईडने 5 असे आपल्याला प्लेट्स मारून घ्यायचे आहे आणि प्लेटची तोंडे आपल्याला आपल्या साईडने ठेवायची आहे. इथे मी माझ्या प्लेटची साईड माझ्या साईडने ठेवत आहे. दोन्ही साईडला 5 प्लेट घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने 5 प्लेट घेतलेले आहेत. आता ह्या साईडने सुद्धा मी 5 प्लेट टाकत आहे आणि प्लेटची तोंडे माझ्या साईडने ठेवत आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा स्लीव तयार करून घ्यायची आहे. तयार झाल्यावरती ही स्लीव्ज आपली ब्लाऊजला अटॅच केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे. घातल्यावर तर अगदीच भारी दिसणार आहे. त्यासाठी तुम्ही ही स्लीव्ज डिझाईन एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत